आपल्या गावाकडच्या पोरांची उन्हाळ्यातली आवडती ट्रिप म्हणला असं तरी एकच गणपतीपुळे. तिकडे जायला आज आम्ही भरउन्हाच्याच गाड्या काढल्या आणि गाड्यासनी पहिला दात खाऊन बॅगा लोड केली. दुपारी 3 वाजता निघायचं नियोजन होतं आणि 4 वाजता तरी आमचे कार्यकर्ते अजून गोळाच होतो. लेट येणाऱ्या कार्यकर्त्याचा ऑनलाईन फुलं टाकून सत्कार घेतला आणि सरबत प्याला. ट्रिप चालू व्हायच्या आधी खर्च चालू आहे. शेवटी 5 वाजता हजर झाल्यावर भावाचं पद्धतशीर स्वागत केलं. गाड्या पहिल्या नरड्या पत्रुकच केल्या आणि प्रवास चालू केला. उन्हाळ्यात चालू केलेला प्रवास जरा वैशी पुढे आल्यावर पावसाळ्यात बदल. पावसाने बी चांगला तासभर टेवाला आणि समजा रस्ता बी राडेरी बेट आणि नुसता चिखलाचा रेंदा. ईश्वरपूर बसणं जरा वैशी पुढे येऊस तर सगळ्या कापडावर चितड्याचे डिझाईन उठले. पण वातावरण असलं भारी झालेलं प्रवासाला मजा यायला लागली. मग मलकापुरात आल्यावर जरा वैशी पहिला चहा घेतला. थोड्या वेळानंतर प्रवासातल्या सगळ्यात सुंदर पॉइंटला पोहोचलो. आंबा घाटातनं पुढे तरच पार अंधार पडला होता आणि जवळजवळ 100 किलोमीटरचा प्रवास राहिला. आता भुका मातूर निभार लागलेल्या एक अन्नाच्या थांबून छान वडापावर निभार टेवा लावला. नंतर चांगला रस्ता विचारत देवरुख मार्गे गणपतीपुळ्यात पोहोचलो. गणपतीपुळ्यात पोहोचायला आमासने जवळजवळ 10:30 वाजून गेले. मग आम्ही कायमच्या लॉजवर थांबतोय तिथंच डायरेक्ट पोहोचलो. इथं आमासने 1300 रुपयाला एसी रूम मिळाली. मी आवरून न्यूज तर भावाचा पॅन्टीवर उडलेली शितोडं झाडून घालण्याचा प्रयत्न चालू होता. त्यात पॅन्टीत असलेल्या घड्यानं मुक्का मार लागल्यामुळे जीव सोडला. भावाला झालेल्या दुःखात आम्ही मनापासून सामील झालो. नंतर आवरून मंदिरापाशी असलेल्या एका हॉटेलात येऊन जेवलो. इथं आंबा काढत्याला बघून आमचं नियोजन झालं अरे वारे बीचला जाऊन या. निम्म्या वाटत पोहोचूस तरच पावसाने निबार दणका दिला. मग गाड्या हायाशा गुडघ्या वळवल्या आणि माघारी रूमला. इथं आल्यावर समजलं लाईटीचा बी खेळ जा. उद्या मात्र संकष्ट आहे. आपण लवकर आवरून गणरायाच्या दर्शनासाठी जायचं आहे.